कशीतले परीक्षा आजाची आणि तुझी काय गडबड मग आजाला गुड लक द्यायला नको आहे तुझ्या गुड लक वाचून त्याला थोडंच फरक पडणार आहे मग त्यानं फोन नसता का केला कामात असेल आज असं कधीच करणार नाही मला गॅरंटी आहे एवढा विश्वास हो आपल्या माणसावर आपल्याला विश्वास ठेवायला नकोय आपला माणूस पण त्यानं तुला आपलं म्हणायला नकोय मी बी तीच वाट बघते असाच येळ घालवलास ना तर वाटच बघायला लागल सगळं गाव गोळा होण्या अगोदर आजाला भेटायला पाहिजे सगळ्यात आधी मीच त्याला गुड लक देणार आजा मी यायची वाट बघत असेल पण त्यानं काल फोन का नाही उचलला कमीत कमी एखादा मेसेज तरी केला असता रावल्या म्हणत होता की आजा काल रात्री मामा बरोबर कुठेतरी गेलाय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे काय असेल त्याला भेटल्यावरच कळ पहिलं त्याला भेटायला पाहिजे आजा ए आजा आजा अरे किती हाका मारल्या तुला आणि तू इथं फुगून बसलायस वय मला ना कधी कधी तुझं कायच कळत नाही तोंडावर 12 का वाजले ते कळल का आणि काय र काल किती फोन केले तुला फोन उचलायला काय झालं मग शेवटी मी रावल्याला फोन केला अय आजा मी तुझ्याशी बोलते काय झालं आजा उद्या काय आहे माहितीये ना मग गुड लक पाहिजे असेल तर गप गुमान सांग काय झालं ते आजा अरे सांग की लय होतंय आजा सांग पटकन काय झालं ते शितले अगं माझं सगळं बॅड लगेच सुरू आहे बघ का काय झालं अगं जयडी कालपासून बेपत्ता झाली काय अगं रात्रभर शोधलंय आम्ही तिला डोळ्याला डोळा नाही अख्खा गाव पालता घातलाय आम्ही आणि तिचा फोन बी स्विच ऑफ आहे घरातली सगळी टेन्शन मध्ये आहेत. पण नक्की झालंय काय तेच तर कळणार ना अगं चिठ्ठी लिहून निघून गेली ती मी साखरपुडा सोडून गेलो म्हणून गावात तिला हसत्यात बोलत्यात म्हणून कायमची घर सोडून चालली अगं ती शितले मला लय टेन्शन आलंय ग आणि हे कोणाला माहित नाही बरं का गावात मी तुला सांगितलंय पहिल्यांदा तू कोणाला सांगू नको नाही 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 सांगत आजा उद्या तर तुझी लेखी परीक्षा आहे ना मग त्याचं काय कसली आली परीक्षा आता ही परीक्षा दिल्याशिवाय सुटका नाही माझी अगं जयडी सापडल्याशिवाय मला इथं हालता येणार नाही म्हणजे तू परीक्षेला जाणार नाहीस का
अगं असं झालं जाऊ शकेन का मी? काय बी करून जेडी सापडायला पाहिजे. तू काळजी करू नकस. आपण काहीतरी मार्ग काढू. आज दुपारपर्यंत सापडली तर ठीक, नाहीतर माझं मिलिटरीचं स्वप्न मला कायम विसरावं लागेल. नाही नाही, असं काय बी होणार नाही. तू अजिबात हिंमत हारू नकस. JDB सापडत असती आणि तू परीक्षा देऊन भरती बी होत असतेस. कळलं? अगं वाटते तेवढं सोपं नाही. जेडी सापडाय पाहिजे. जीजीनं आणि मामीनं रडून रडून गोंधळ घातलाय. जेडी नाही ना सापडली, माझं करिअरच बरबाद होते बघ. या जन्मात नाही मिळत मला वर्दी. कालपर्यंत वाटत होतं चांगला अभ्यास झालाय, यंदा कन्फर्म भरती होणार. आणि नेमकं असं झालं. काय बी काळजी करू नकस. तू जात असतोस परीक्षेला, हा माझा शब्द आहे. जवळ जेडी सापडत नाही तोवर मी जात नाही. अगं घरातल्या माणसांपेक्षा परीक्षा मोठी नाही मला. राजा, होईल सगळं नीट. निघतो मी, बघू कुठे सापडते का. पण राऊंड राऊंड हीच भीती वाटते की तिनं जीवाचं काही बरं वाईट करू नये. नाही नाही, JD असं कधीच करणार नाही. हा, JD प्रेमासाठी एखाद्याचा जीव घेईल, पण प्रेमात जीव कधीच देणार नाही. माझ्या, तू काळजी करू नकस. मी हाय तुझ्या बरोबर. आपण JDला शोधून काढू. जीजी, JD आत्तापत्र यायला पाहिजे होती. पुष्पा, आपण कौलन बघूया का? अगं ते जरीची म्हस सापडत नव्हती की नाही, तिनं पण कौल लावला होता. कुठे ते चिंदोलीच्या माळावर नेमकी म्हस सापडली बघ. जीजी, तू मसनी कसं सांगू? हरवलेल्या माणसाला शोधता येतं, पण ज्यानं हरवल्याचं सोंग घेतलंय ते कसं गावणार? अगं बोल की काहीतरी. नाही, माझा विश्वास नाही त्याच्यावर. मग एक काम कर, मग गावातल्या देवळात जाऊन तेलवात कर. अगं देव पण आपली परीक्षा बघत असतात, म्हणत असतात कवा माझ्या पात्र येतात बघू की.